आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि आता रस्त्यावरती ठिय्या मांडलाय. नेमक्या काय मागण्या आहेत आणि पुढची भूमिका काय आहे? स्वर्गीय विलास घोलेंना न्याय मिळण्यासाठी आज रत्नागिरी शहरामध्ये समाजाच्या, ओबीसीच्या आणि सर्व त्यांच्या मित्रमंडळांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलंय. खरं तर जात पाहून इथं जर न्याय दिला जात असेल तर मोर्चा आंदोलन काढण्याचा सुद्धा सर्वांना अधिकार आहे आणि जाणीवपूर्वक प्रस्थापित आणि कुठेतरी खासदार पुत्राला वाचवण्यासाठी इथलं प्रशासन काम करत असेल. या भागाचे, या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उनवणे नावाचे यांचे सातत्यानं सौरभ सोनवणेशी संभाषण झाले. त्यांचे सुद्धा सीडीआर तपासले गेले पाहिजे आणि अगोदर उनवणे यांना तात्काळ इथून निलंबित केलं पाहिजे. तरच कुठेतरी या विलास घोले यांना न्याय मिळू शकतो. आणि याच्यामध्ये आपण सातत्यानं पाहतात, खासदार पुत्र असल्यामुळे खासदार स्वतःच्या पुत्राला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कुठेतरी स्वतःच्या पक्षामध्ये कुणाला खासदार आयात करण्यासाठी विलास घोले यांना न्याय न देण्याचं आणि विलास घोलेचं प्रकरण दडपण्याचं जर काम करत असतील तर हे मुख्यमंत्र्याला सुद्धा परवडणारं नाही. कारण राज्यात ओबीसी आमचा डीएनए म्हणून ओबीसीच्या एका तरुणाचा नाहक बळी गेला. कुणाचं तरी भांडण सोडवण्यासाठी एक तरुण जातो आणि त्याची हत्या होत असेल तर त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. स्वतःचं हॉटेल चालून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा तरुण आज त्याची हत्या होती, कुटुंबाचं वाटलं झालंय. मात्र निव्वळ तुम्ही राजकारण करण्यासाठी, वातावरण तापवण्यासाठी बीडमध्ये येत आहे असा आरोप होतो. यापूर्वी स्वर्गीय संतोष देशमुखाच्या प्रकरणात वेगळा न्याय आणि इथं वेगळा न्याय असं कसं चालल? त्या प्रकरणामध्ये काही लोक बोलत नव्हते का? आष्टीचा आमदार सुरेश धस सातत्यानं त्याच्यामध्ये पारासा उड्या मारू बोलण्याचं त्यांनी काम केलं. तिथं न्याय देण्यासाठी आम्ही कधी कुणावर त्यावेळी आरोप केला की संतोष देशमुखांना आम्ही सुद्धा म्हणायचो न्याय मिळाला पाहिजे. मग आज एका ओबीसीचा तरुणाची हत्या होते आणि एका अतिशय गरीब कुटुंबातील तरुणाची हत्या होते. तिथं जातीचं राजकारण तुम्ही कुठं आणता? आम्ही संतोष देशमुखांना सातत्यानं न्याय मिळाला पाहिजे म्हटलो. आम्ही त्यांची जात शोधली नाही, मग तुम्ही आमची जात का शोधता? म्हणजे गुन्हेगार असतो आणि मरणारा सुद्धा त्याची जात शोधली नाही पाहिजे, गुन्हेगाराची जात शोधली नाही पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. मग इथं तुम्ही जात शोधण्याचं काम करता. सुरेश धस लगेच क्लीन चिट देण्याचं काम करतात. इथं सातत्यानं सुरेश धस असेल, गेवराईचे आमदार असतील, असे सातत्यानं मुख्यमंत्र्याला भेटून ह्या आरोपींना वाचवण्यासाठी, बजरंग सोनवणेच्या पुत्राला वाचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतील आणि आरोपीच्या कुटुंबियाला जर मैताच्या कुटुंबियाला जर आरोपीच्या पिंजऱ्यात ओढत असतील ते सातत्यानं चुकीचं आहे. आम्ही कधी संतोष देशमुखांच्या कुटुंबियाला आरोपीच्या पिंजऱ्यात ओढलं नाही, परंतु आज घोले कुटुंबियांना आरोपीच्या पिंजऱ्यात काही लोकांना सुपाऱ्या देऊन जर ओढल्या जात असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत गंभीर आहे आणि हे येणाऱ्या काळात खपून घेतल्या जाणार नाही. आज केजमध्ये मोर्चे होते, येणाऱ्या काळात तालुक्यात मोर्चे झालेले पाहायला मिळतील आणि जोपर्यंत विलास घोलेंना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे सातत्यानं मोर्चे सुरू राहतील. बाळासाहेब इकडे हे पाठीमागे जे थांबलेले आहेत ना, ते काही तंबाखू गोष्टी खाणारे तोंड हलवू नका म्हणून ते फ्रेममध्ये सगळं बेकार दिसायला. तुमच्या पाठीमागाच्या माणसाला काढा आधी. हे मागच्या खाली बसतो तुम्ही. तोंड हलवत बाळासाहेब 1.5 मिनिटामध्ये आवरायचं. बाळासाहेब 1.5 तासापासून आता इथं मोर्चा सुरुवात झालेली आहे. आता काय अल्टिमेटम या सरकारला असेल, पोलीस प्रशासनाला असेल? गेली 18 दिवसापासून विलास घोलेचा खून झालेला असताना त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही म्हणून ही आज पहिला केसमध्ये मोर्चा आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यात मोर्चे होतील, जिल्ह्यात होईल. येणाऱ्या काळात थोड्या दिवसामध्ये बीड जिल्ह्याचा एक व्यापक मोर्चा 4-5 लोक घेऊन तो मोर्चा होईल. पण जर विलास घोलेला न्याय मिळत नसेल तर ही खऱ्या अर्थाने शासनाची आणि गव्हर्नमेंटची चूक आहे. माझी एकच राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या केसकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण काही केसकडे लक्ष देता आणि काही केसकडे लक्ष देत नाहीत असं चालणार नाही. परंतु विलास घोलेला न्याय दिल्याशिवाय आता आम्ही पण स्वस्थ बसणार नाही. पुढचं पाऊल काय असेल, इशारा काय असेल? नाही, 18 दिवसापासून त्याला न्याय मिळत नाही. त्यांना त्यांच्यावर मोका लागला पाहिजे. जे कोण आरोपी राहिलेत, जे खासदार पुत्र, त्यांचे जे चिरंजीव आहेत, त्यांचं सुद्धा जे मये झाले त्यांचे सख्खे भाऊ त्या अँब्युलन्समध्ये येत असताना त्यांनी सुद्धा सांगितलंय की मला माझ्या भावानी सांगितलंय की खासदार पुत्राच्या पोराने असं करायला सांगितलं. अशा प्रकारची घटना घडल्यावर सुद्धा शासन दुर्लक्ष करत आहे. सरकारला विनंती आहे याच्याकडे लक्ष द्या. ज्या पद्धतीने जातीवाद तुम्ही म्हणता, काही लोक म्हणतात, पण ज्यावेळी देशमुखाचा खून झाला
त्यावेळी आम्ही सुद्धा सांगितलं होतं जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक केलं पाहिजे, ही त्या काळाची सुद्धा आमची भूमिका आहे. त्यामुळं ह्या कुटुंबाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि विलास घुले जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू होतील. आता तर सुरुवात आहे, येणारा वेळ बघा काय काय होतंय ती. यानंतर काय आंदोलनाची दिशा राहील, यापेक्षा मोठं व्यापक नाही, आंदोलन? बीडला एक जिल्ह्याचा मोर्चा काढू आता. त्या मोर्चामध्ये 6-7 लोक असतील आणि 100% असतील. एका दिवसात हा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. केज तालुक्यातलं 1 दिवसाचं आहे आणि आता एक अल्टिमेट देऊन करू शासनाला. त्या काळात जर नाही झालं तर 100% रस्त्यावरची लढाई लढू आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परत आवाहन करतो की या केसकडे गांभीर्याने लक्ष द्या. ज्याला जे कोणी आरोपी असतील त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, त्याला फाशी मिळाली पाहिजे, त्याच्यावर मोका लागला पाहिजे आणि उर्वरित राहिलेले आरोपी आहेत त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, ही आमची मागणी. आकाश